गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपल्याला इयत्ता 6वी मधील प्रकरण बँक व सरळ व्याज यावरील उपघटक सरळ व्याज म्हणजे काय व त्यावरील उदाहरणे अभ्यासायची आहे. तर मुलांना तुम्हाला माहित असेल आपण तुम्हाला माहित आहे की बँकेचे व्यवहार कसे चालतात. म्हणजे जेव्हा आपण बँकेमध्ये पैसे गुंतवतो तेव्हा त्यासोबत असलेले रिलेटेड शब्द व त्यावरील उदाहरणे अभ्यासायची आहे. म्हणजे सरळ व्याज म्हणजे मुद्दल, दर आणि मुदत सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन डिवाइड बाय 100. तर मुद्दल म्हणजे काय? मुद्दल म्हणजे आपण आपल्याकडे असलेले, सपोज माझ्याकडे किती पैसे 5,000 रुपये, म्हणजे हे माझ्या जवळ असलेले पैसे, म्हणजे ही काय झाली? मुद्दल झाली. मुद्दल म्हणजे आपल्याकडे असलेले पैसे आपण बँकेत गुंतवतो त्याला आपण काय म्हणतो? मुद्दल म्हणतो. आता हे पैसे 5,000 रुपये आपण किती वर्षासाठी गुंतवतो त्याला काय म्हणतात? मुदत म्हणतात. म्हणजे मी आता हे 5,000 रुपये मी हे काय केलं? 5 वर्षासाठी गुंतवले. आता ते डिपेंड तुमच्यावर आहे, 5 वर्षासाठी किंवा 3 वर्षासाठी किंवा 2 वर्षासाठी किंवा 1 वर्षासाठी. आता म्हणजे ही मुद्दल झाली, आपण ती 5 वर्षासाठी गुंतवली तर त्याला काय म्हणतो आपण? मुदत. याला काय म्हणतो आपण? मुद्दल. आता ही मुदत. तर आपल्याला जेव्हा आपण बँकेत पैसे गुंतवतो तेव्हा आता माहिती प्रत्येक बँकेचा दर हा वेगवेगळा असतो. म्हणजे काही बँकेचा दर हा 100च्या पटीत असतो. तर काही आपण जेव्हा बँकेत पैसे गुंतवतो तेव्हा ते 10%, 15% अशानुसार असतात. म्हणजे तो काय असतो? दर असतो. 10% हा काय झाला? दर झाला. ओके. आता आपण हे 5,000 रुपये हे सपोज मी 1 वर्षासाठी जर गुंतवले, आता माझ्या जवळचे पैसे मी बँकेत गुंतवते 1 वर्षासाठी, त्याला सपोज 2% व्याज दर आहे. तर आपल्याला ते पैसे 1 वर्षासाठी गुंतवल्यानंतर आपल्याला काहीतरी त्या 5,000च्या वरती आपल्याला काहीतरी व्याज भेटतं. किंवा आपण गुंतवलेले पैसे बँकेत ठेवले तर बँके आपल्याला काय देते? व्याज देते. त्याला काय म्हणतात? सरळ व्याज. त्याला सरळ व्याज म्हणतात. समजलं सरळ व्याज म्हणजे काय? पुन्हा एकदा सांगते. सरळ व्याज म्हणजे आपण फर्स्ट मुद्दल म्हणजे आपण बँकेकडे किती पैसे गुंतवतो त्याला काय म्हणतो? सरळ व्याज. त्याला मुद्दल असे म्हणतो. आणि ती मुद्दल आपण किती वर्षासाठी गुंतवतो त्याला मुदत असे म्हणतो. म्हणजे 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष, आता आपल्यावर डिपेंड आहे ना, त्याला मुदत असे म्हणतो. आणि मुदत आणि दर म्हणजे आपण प्रत्येक बँकेचा दर हा वेगळा वेगळा असतो. तो काही बँकेचा दर हा 100च्या पटीत असतो. काही बँकेचा दर हा 10% असतो. तर याला आपण एकत्रितपणे सरळ व्याज म्हणतो. आणि सपोज आपण बँकेमध्ये 10,000 रुपये ठेवले आणि आपण 1 वर्षासाठी ठेवले ते, तर आपल्याला त्यांच्याकडून काय मिळतं? व्याज मिळतं. किंवा त्यांच्याकडून आपण पैसे घेतले व्याजाने तर आपल्याला व्याज भरावं लागतं बँकेमध्ये. ओके. आता आपण यावरील उदाहरणे घेतल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. तर उदाहरण नंबर 1. उदाहरण पहिलं आहे. शरदने 4,000 रुपये दर साल दर शेकडा. अजून एक सांगायचं राहिलं. आता इथे आपल्याला जेव्हा आपण मुद्दल, दर आणि मुदत जे असते, आपल्याला उदाहरणामध्ये काय दिलेलं असतं? दशादशी मतलब म्हणजे दर साल दर शेकडा. म्हणजे प्रत्येक वर्षाला आपल्याला किती शेकडा असेच हे झालं. त्यानंतर आपण उदाहरण घेऊ सरळ व्याजावरील, मग आपल्या लक्षात येईल. उदाहरण नंबर 1.
उदाहरण नंबर 1. उदाहरण आहे, शरदने 4,000 रुपये दर साल दर शेकडा 12 दरानं 3 वर्षासाठी बँकेत ठेवले तर त्याला किती रुपये व्याज मिळेल? तर आपण उदाहरण लिहून घेऊया. शरदने 4,000 रुपये दर साल, दशादशे मीन्स दर साल दर शेकडा, दशादशे 12 दराने 3 वर्षासाठी 12 दराने 3 वर्षासाठी बँकेत ठेवले तर त्याला किती रुपये व्याज मिळेल? तर त्याला किती रुपये व्याज मिळेल? म्हणजे आपल्याला असं उदाहरणात दिलेलं आहे. फर्स्ट, आपल्याला उदाहरणात काय सांगितलंय? शरदने 4,000 रुपये दर साल दर शेकडा 12 दराने 3 वर्षासाठी बँकेत ठेवलं तर ते आपल्याला किती व्याज मिळालं? म्हणजे शरदकडे 4,000 रुपये होते, त्याने बँकेत 12% दरानं 3 वर्षांसाठी ठेवले, मग त्याला किती व्याज मिळेल? म्हणजे त्याच्याकडचे पैसे त्याने बँकेत ठेवले. काही उदाहरणांमध्ये असं विचारलं होतं की बँकेत म्हणजे हे पैसे, हे शरदचे पैसे त्याने बँकेत ठेवले, तर आपण बँकेकडून पण घेतो, ते पण अपोजिट आहे. तर आपल्याला इथं आपली मुद्दल माहिती आहे. तर आपल्याला दिलेलं काय आहे? मुद्दल इज इक्वल टू, मुद्दल किती दिलेली आहे? 4,000 रुपये. मुद्दल 4,000. ओके. त्यानंतर आपल्याला दर किती दिलेला आहे? 12% दराने दिलेली आहे. दर 12. आणि आपल्याला किती वर्षांसाठी, म्हणजे मुदत किती आहे? 3 वर्ष. म्हणजे आपल्याला मुद्दल कळाली, दर पण माहिती झाला आणि मुदत किती आहे? 3 वर्ष. ते सांगायचं राहिलं. सरळ व्याज, आपण हे तिन्ही पण कन्सेप्ट समजून घेतल्यानंतर आपण मुदत ही P ने डिनोट करतो, मुदत R ने डिनोट करतो, T ने डिनोट करतो आणि दर हा R ने डिनोट करतो. तर आपल्याला इथं याच्यावरून सरळ व्याजाचं सूत्र माहिती झालं. सरळ व्याज इज इक्वल टू, सरळ व्याज जर काढायचं असेल तर मुद्दल गुणुले दर गुणुले मुदत. तर मुद्दल, दर आणि मुदत, आपण म डबल आल्यामुळे आपण क लिहितो. मुद्दल, दर आणि मुदत डिवायडेड बाय 100. हे झालं आपलं सरळ व्याज काढण्याचं सूत्र. म्हणजे आपल्याला जर मुद्दल, दर आणि मुदत उदाहरणामध्ये जर दिली असेल तर आपल्याला सरळ व्याज काढण्यासाठी सोपं जाईल. तर आपल्याला ह्या एक्झाम्पल मध्ये मुद्दल पण दिलेली आहे, दर दिलेला आहे, मुदत दिलेली आहे. ते सूत्र वापरायचं. सरळ सरळ व्याज इज इक्वल टू, मुद्दल गुणुले दर गुणुले मुदत डिवायडेड बाय 100. ओके. आता या सूत्रामध्ये किमती टाकून द्यायच्या. तर आपल्याला मुद्दल किती दिलेली आहे? 4,000 रुपये. मुद्दल दिलेली आहे 4,000 रुपये.
गुणुले दर किती दिलेला आहे 12, मुदत किती दिलेली आहे 3 वर्ष म्हणजे 3 आणि डिवाइड 100. ओके, आता हे कसं सॉल्व्ह करायचं. आता हे बघा, आता ह्या तिघांचं मल्टिप्लिकेशन करून डिवाइड 100 केलं तरी चालेल, परंतु सोपं. इथं छेदाला 0 आहे आणि अंशाला 0 आहे, म्हणजे तो काय झाला कॅन्सल झाला. दुसरा पण काय झाला कॅन्सल झाला, म्हणजे आता करायला सोपं झालं. तर बाकीचं लिहून घ्यायचं 40 गुणुले 12 गुणुले 3. आता याचं मल्टिप्लिकेशन किती येईल 40 गुणुले 12 गुणुले 3 याचं मल्टिप्लिकेशन 1440. हे काय आलं सरळ व्याज आलं. म्हणजे शरदने 4000 रुपये दर साल दर शेकडा 12 दराने 3 वर्षांसाठी बँकेत ठेवले असता शरदला 1440 व्याज मिळाले. त्यानंतर दुसरा प्रॉब्लेम घेऊया. तर आपण आता उदाहरण नंबर 2 बघूया. आता पहिल्या उदाहरणामध्ये आपल्याला डायरेक्ट दिलेलं होतं की शरदने 5000 रुपये डायरेक्ट दिलेलं होतं, म्हणजे त्यांनी सांगितलेलं होतं किती टक्के दर. आता दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये डायरेक्ट आपल्याला पी, आर आणि टी म्हणजे मुद्दल, दर आणि मुदत दिलेली आहे. मग आपल्याला फक्त काय करायचंय व्याज काढायचे. आणि आपल्याला सरळ व्याजाचं सूत्र माहितीये, मुद्दल गुणुले दर गुणुले मुदत भागिले 100. तर आपण सूत्र वापरूया. सरळ व्याज इज इक्वल टू मुद्दल गुणुले, आपण डायरेक्ट पी आर टी जरी वापरलं तरी काही नाही, मुद्दल गुणुले दर गुणुले मुदत डिवाइडेड बाय 100. आपलं हे सरळ व्याज काढण्याचे सूत्र आहे. आता मुद्दल म्हणजे, आता याच्यात ही मुद्दल कोणती आहे, पी ही मुद्दल आहे, कारण की मुद्दल आपण डिनोट पी न करतो. तर किती आहे मुद्दल 8000 रुपये गुणुले दर 10% दर आहे आणि आपण किती वर्षासाठी ठेवतो 2 वर्षासाठी डिवाइडेड बाय 100. ओके, आता हे सॉल्व्ह करायचं. अंशाला छेदाला 1 0 आहे कॅन्सल, अजून 1 0 आहे कॅन्सल, बाकीच्या आहे तशीच लिहून घ्यायचे. 80 गुणुले 10 गुणुले 2. आता हे दोघांचं मल्टिप्लिकेशन सोपं जाईल तिघांचं. तर आपल्याला मुद्दल 8000 रुपये दर 10% 2 वर्षांसाठी असताना आपल्याला 1600 रुपये सरळ व्याज मिळालं. याप्रमाणे आपल्याला पी आर टी म्हणजे मुद्दल, दर आणि मुदत दिलेली असताना सरळ व्याज काढता येते या सूत्राने. तर यावरून आज आपण सरळ व्याज आणि त्यावरील उदाहरणे बघितली. तर आजचा होमवर्क आहे, पहिलं उदाहरण आहे, रामने 5000 रुपये दर साल दर शेकडा 10% दरानं 2 वर्षासाठी बँकेत ठेवले तर त्याला किती रुपये व्याज मिळेल. आता बघा या उदाहरणामध्ये डायरेक्ट दिलेले आहे, आपल्याला मुद्दल पण दिलेली आहे, दर पण दिलेला आहे आणि मुदत पण दिलेली आहे. डायरेक्ट काय करायचं, तुम्हाला थोडी हिंट देते. सरळ व्याजाचं सूत्र वापरायचं. आपल्याला त्यांनी मुद्दल, दर आणि मुदत दिलेली आहे आणि व्याज काढायचं. ओके, दुसरा प्रॉब्लेम आहे. आता इथे बघा, आता इथे त्यांनी असं मेन्शन नाही केलं की ही मुद्दल आहे, दर आहे आणि मुदत आहे. तुम्हाला माहिती आहे पी म्हणजे मुद्दल, आर म्हणजे दर आणि टी म्हणजे मुदत. इथे सरळ व्याज काढायचे. तिसऱ्या उदाहरणात पण तसंच आहे, पी दिलेला आहे, आर दिलेला आहे आणि टी दिलेला आहे. आपल्याला सरळ व्याजाचं सूत्र वापरून हे 2 प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. थँक्यू.